गाडी काढली तशी मला गाडी एकदम जड जायला लागली. मी म्हणलं असं काय होतंय नाही का, म्हणजे मी रेस करतोय पण असं वाटतं की आपण दोघं तिघांना घेऊन चाललोय, म्हणजे नाही का की ट्रिपल सीट वगैरे चाललं गाडी चालवल्यावर जसा फील होतो तसं मला व्हायला लागलं. पण माझ्या डोक्यात काहीच नाही. नंतर असं व्हायला लागलं की मला एक थोडंसं म्हणजे इथून 2-4 पावलं गाडी थोडीशी पुढे गेल्यानंतर मला लिटरली एकदम असं टाईट कोणीतरी पकडले मागून, असं मला फील व्हायला लागलं. त्याच्यानंतर मला इथून इथून असं फील व्हायला लागलं, असं कोणतरी हात हे करतं नाही का, म्हणजे असं फील होतं. नंतर असं झालं की मला इथं इथं फील व्हायला लागलं असं मांडीवरती, की मी लिटरली सिरियस पण झालो. तेव्हा माझी ट्यूब पेटली की काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर मी गाडी पळवायला सुरुवात केली. म्हणजे मी बघतच नव्हतो पाऊस किती आहे काय, मी लिटरली माझ्या तोंडावरती ते जे टिपके पडत होते, मी डोळे बंद करून अशी अशी गाडी चालव. तो मला आठवतंय की तो दत्त मंदिर मी खूप स्पीडने क्रॉस केला. आणि त्याच्यानंतर जे मला फील झालं एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, म्हणजे नाही का की तुम्ही म्हणताल की सगळं डोक्यावरचं टेन्शन गेल्यासारखं नाही का, असं एकदम रिलॅक्स झालो मी. तरी पण मी घाबरलेलो होतो, एकटाच होतो रस्त्यावरती, लाईट नव्हती रोडला, काहीच नव्हतं. मित्राला तो थोडासा वयाने मोठा होता, त्याला म्हणलं अरे असं असं झालं. बरोबर बस. तर तो मला म्हणला बस काळजी नको करू, पाणी पिणे पाणी वगैरे शांत केलं. नंतर त्यांनी मला त्या एका मित्रांनी एक वयस्कर माणसाकडे घेऊन गेला, त्यांना आम्ही तात्या म्हणायचो. ते तर मी समोर जाऊन बसलो, तात्या म्हणले मटण खाल्लं का तू म्हणलं. नाही खाल्लं. मग कशाला गेलता तिकडे. तर म्हणलं अहो मित्राला सोडायला गेलो अच्छा, आता. नॉनव्हेजचा शॉट झाला मग तुमच्यासोबत. तू कशाला गेलता तिकडे. ते मला काय म्हणले की ती बाई होती, ती तुझ्यासोबत येणार होती, तुझ्या पूर्वजांचं तुझ्या आजोबांचं आज्याचं काहीतरी असेल, त्यामुळे तू वाचला. पुण्य. हा